माहेरी एक वेगळीच मजा असते। माहेरसारखं शांतता आणि सुख कुठेच नाही। माहेरी गेल्यावर मी खूप एन्जॉय केला, मला खूप बरं वाटतं माहेर गेल्यावर। कोणत्या मुलीला माहेर गेला आवडत नसणार आहे, सर्वांना खूप आवडतं माहेर गेल्यावर। तर माहेरी गेल्यावर कोणतं टेन्शन नसतं, कोणतं बर्डन नसतं, लवकर उठून करा का कोणाचं ऐका का बोलणं ऐका करा, काही नसतं। म्हणून तर माहेर असावं, मुलीला कायम असावं। नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रक्षाबंधनसाठी मुंबईला जाणार आहे, माझ्या माहेरी जाणार आहे। आणि माझ्या रक्षाबंधनला मला काय गिफ्ट दिलं त्याचा मी ब्लॉग टाकेन म्हणून तुम्हाला सांगितलं होतं। तर मी तो ब्लॉग आता करते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मला रक्षाबंधनला काय गिफ्ट दिले, दादानी काय गिफ्ट दिले आणि पप्पानी काय गिफ्ट दिले। तर मला माझ्या रक्षाबंधनला दादानी साडी गिफ्ट दिले, ही साडी तुम्हाला दाखवते। ही साडी आहे मला माझ्या दादाने गिफ्ट दिलेली। ही चंद्राची साडी मला माझ्या दादाने गिफ्ट दिले रक्षाबंधनला। वांगी कलर आहे, खूप छान आहे। चंद्राची साडी आता नवीन निघाली वाटतं। हा त्याचा पदर, पदर पण खूप छान भरलेला आहे। ही साडी मला माझ्या दादाने गिफ्ट दिली रक्षाबंधनला। आणि पप्पांनी मला रक्षाबंधनला पैसे दिले, 5000 पैसे दिले होते। 5000 मध्ये मला जे जे घ्यायचं होतं, पप्पा म्हणले जे तुला कपडे घ्यायचे आहेत करायचे ते तू घे, परत गावी गेल्यावर तुला कुठे जाता येत नाही काय नाही, तुला काय हवे ते घे इथून, मी पैसे देतो म्हटले होते। आणि मग पप्पांनी मला 5000 दिले आणि त्यामध्ये मी सर्व शॉपिंग केले। काय काय माझ्यासाठी शॉपिंग केले ते दाखवते। मी ड्रेस घेतले माझ्यासाठी, बाहेर जाताना असे हे घरच्या घरी घालायला टॉप होते, बाहेर जाताना चांगले ड्रेस नव्हते म्हणून ड्रेस घेतले पप्पांनी दिलेल्या पैशाने। हा बघा, हा येलो कलरचा एक ड्रेस घेतला, हा तर तुम्ही बघितलाच असेल ब्लॉगमध्ये, शॉर्ट्स वगैरे टाकले त्यामध्ये घातलेलाच आहे। हा येलो कलरचा ड्रेस घेतला। परत हा एक ड्रेस घेतला, हा एक ड्रेस घेतलाय। आणि त्यानंतर हा एक ड्रेस घेतला, अजून एक 3 ड्रेस घेतले। हा एक टॉप घेतला जीन्सवर घालायला मला बाहेर गेलं की कुठे ह्यांच्यासोबत फिरायला गेल्यावर। आणि 2 मॅक्शा घेतल्या, मॅक्शाच नव्हत्या मला चांगल्या, मग ह्या घेतल्या। आणि आरूसाठी हे हिच्या डॅडाने हिला डॅडा आलता तिकडे मुंबईला तेव्हा कपडे घेतले हिच्यासाठी डॅडाने तिच्या। हा एक टी शर्ट घेतले, 2-3 टी शर्ट घेतले तिला, हे 2-3 टी शर्ट घेतले आणि एक जीन्स घेतली, ही एक जीन्स घेतली तिला नारू। आणि हे एक मी मुंबईवरून येताना आणले होते गणपतीला म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी फुलं, ही किती 30 रुपयाची 2। आणि हे गिफ्ट दिले आरूला। आरू हे गिफ्ट कोण दिले तुला? हे गिफ्ट कोण दिले? मामाने दिलं। हां खाली हे गिफ्ट तिला मामीने दिले येताना आरूसाठी खेळणी। आणि आरूला कलर खूप आवडतात ना, मग आरूसाठी हे पेंटिंग बुक मी घेतले, कलरिंग बुक, कलर बुक घेतले कलर करायला आरूसाठी। कलर बुक घेतले आरूसाठी करायला। आणि आरूला स्केच पेन, तिला कलर करायला खूप आवडतं, त्यासाठी हे घेतलं। हा ग्रीन ग्रीन मार, पानाला कोणता कलर आहे? ग्रीन आहे ना, ग्रीन कलर मार पानाला। व्हेरी गुड आरू, व्हेरी गुड व्हेरी गुड। बघा तिला कलरिंग करायला एवढं आवडते ना, म्हणून मी तिच्यासाठी बुक आणि ते कलर घेऊन आले। तर तिने बघितला आता तुम्हाला व्हिडिओ करायचा म्हटलं की तिने बघितलं ते इथं घेऊन आले आणि करत बसले। हां छान छान। मी मुंबईवरनं काय काय शॉपिंग केली, मला काय गिफ्ट मिळालं ते बघून तुम्हाला कसं वाटलं आणि माझं शॉपिंग तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा आणि असंच सोबत राहा।
आणि जाता जाता एक सांगते अजून एक, की आपल्या आरोग्याची काळजी घ्या, चांगले खा, मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि आयुष्य आनंदात जगा. आतासाठी बाय.